नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. येणाऱ्या जीसीसी टीबीसी 30 आणि 40च्या एक्झाम्समध्ये स्टेटमेंट हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे आणि स्टेटमेंट आपण फक्त जर टाईप केलं तर पास होऊ शकतो का न प्रेझेंटेशन करता? तर ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जीसीसी टीबीसीने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या शोधल्या आणि त्याचा एक स्क्रीनशॉट मी आपल्या समोर घेतलेला आहे. मित्रांनो, हा जीसीसी टीबीसीच्या गाईडलाईन्सचा एक स्क्रीनशॉट आहे. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, तक्ता लेखन म्हणजे स्टेटमेंट टायपिंग. एकूण 15 गुण आहेत आणि आपल्याला वेळ आहे याच्यासाठी 20 मिनिट. याचं जे गुणांकन आहे म्हणजे गुणाची जी पद्धत आहे ते टायपिंग साठी 7.5 मार्क आहेत आणि प्रेझेंटेशन साठी 7.5 मार्क आहेत. म्हणजेच काय, तर तुम्ही फक्त स्टेटमेंट टाईप जरी केलं आणि प्रेझेंटेशन नाही केलं तरी तुम्हाला किती मार्क मिळणार आहे? 7.5 मिळणार आहे. आणि समजा तुम्ही टाईप करताना जर काही मिस्टेक केली, चूक केली, तर त्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क काय होणार आहे? कट होणार आहे. ह्या जीसीसी टीबीसीच्या गाईडलाईन्स मध्ये ही गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. ही गाईडलाईन्सची पीडीएफ फाईल आपल्या विलास चतुर सर नावाच्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत. आपण तिथे जाऊन पण बघू शकतात किंवा तुमच्यापर्यंत ही फाईल पोहोचलेली पण असेल. आणि प्रेझेंटेशन साठी आपल्याला 7.5 मार्क आहेत. पण खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं का प्रेझेंटेशन माझ्याकडनं चुकतं. काही विद्यार्थी स्टेटमेंट टाईप केल्यानंतर प्रेझेंटेशन करताना त्याच्यामध्ये ते फेल होतात किंवा त्यांना फेल आन्सर येतं किंवा त्यांच्या मनामध्ये एक धाकधूक असते, माझं स्टेटमेंट पूर्ण झालेलं नाही सेक्शन, मला तर जमेल की नाही जमेल प्रेझेंटेशन, किंवा त्याचं विड्थ किती ठेवायची, बोल्ड काय करायचं, अंडरलाईन काय करायचं, त्याची सेटिंग कशी करायची, असं काहीच माहित नाहीये. मित्रांनो, हे सगळं काही माहित नसलं तरी पण तुम्ही फक्त स्टेटमेंट जर टाईप केलं एकही चूक न करता तर तुम्हाला 7.5 मार्क मिळणार. फक्त लक्षात ठेवायचं का ज्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट टाईप करायला घेणार तेव्हा तुम्हाला ती स्टार्टिंग B3 पासून करायची आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी, तर मग मी ठरवलं का आपण याचा प्रयोग करून बघूया का आपण फक्त आता स्टेटमेंट टाईप करू आणि काही प्रेझेंटेशन न करता स्टेटमेंटला आपल्याला किती मार्क्स मिळतात ते बघूया. तर आता आपण चालू करूया आपली स्टेटमेंट टायपिंग. B3 पासून आपल्याला स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात करायचं आहे. मी आता स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात करतो. जे आपल्याला डाव्या बाजूला स्टेटमेंट दिलेली आहे तीच मला उजव्या बाजूला स्टेटमेंट काय करायची, टाईप करायची. मला कोणत्याही प्रकारचं प्रेझेंटेशन करायचं नाही, कोणत्याही कॉलमची विड्थ वाढवायची नाही, हाईट वाढवायची नाही, काहीच वाढवायची नाही. फक्त जे टेक्स्ट मला डाव्या बाजूला दिलेले तसेच टेक्स्ट मला उजव्या बाजूला टाईप करायचे. फक्त याच्यामध्ये एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, मिस्टेक करायची नाही, एकही मिस्टेक करायची नाही. आणि ह्या स्टेटमेंटसाठी आपल्याला पूर्णतः 20 मिनिटाचा कालावधी आहे. मित्रांनो, हा पूर्ण 20 मिनिटं तुम्ही वापरा. याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग स्किल दाखवायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू टाईप जरी केलं तरी आरामशीर तुमचं हे 10 मिनिटातच टाईप होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण 20 मिनिटाची गरज लागत नाही. आणि मग तुमच्यामध्ये जी भीती आहे का कोणत्या कॉलमची विड्थ वाढवायची, कशाला अंडरलाईन करायचं, कशाला बोल्ड करायचं, काय करायचंय, ते प्रेझेंटेशन न करता फक्त आणि फक्त तुम्ही स्टेटमेंट टाईप केली तरी तुम्हाला 7.5 मार्क मिळेल असं जीसीसी टीबीसी सांगतो. त्यांच्या गाईडलाईन्समध्ये ते दिलेले आहेत. आणि समजा तुम्ही काही त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन केलं ते एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, रिझल्ट आपल्या समोर आहे. स्टेटमेंट टाईप झालेला आहे आणि बघा किती मार्क्स मिळाले, तर 15 पैकी 9 मार्क्स मिळाले. आता याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहे का ज्या प्रेझेंटेशनच्या ऑटोमॅटिकली घडून गेलेल्या आहे त्याच्यामध्ये, किंवा त्या ऑटोमॅटिकली टाईप करताना त्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही, ते मार्क पण त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. आणि आपल्याकडनं फक्त टायपिंग मिस्टेक जी आहे ती फक्त एक झालेली आहे. म्हणजे त्यासाठी आपला अर्धा मार्क काय झाला असेल, कट झाला असेल. तरी आपल्याला प्रेझेंटेशनचे 2 मार्क मिळाले, म्हणजे टोटल 7 मार्क मिळाले. बघा, एक मिस्टेक झालेली आहे फक्त टायपिंग. तर मित्रांनो, तुम्हाला स्टेटमेंट काहीच येत नाहीये, अजिबात प्रेझेंटेशन तुम्हाला माहित नाही, तुम्ही ब्लँक झालात, तुम्ही याच्या अगोदर कधी स्टेटमेंट टाईपच केले नाही, तरी घाबरू नका. फक्त आणि फक्त डाव्या बाजूला जे टेक्स्ट दिसतात ते उजव्या बाजूला टाईप करा. फक्त लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट टाईप करताना त्याची जी जागा आहे, पोझिशन आहे, तीच ठेवा. कुठेही टाईप करू नका, नाही तर पूर्ण स्टेटमेंट ही चुकीची होणार. आणि दुसरी गोष्टीची काळजी घ्यायची काय, तर त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक होता कामा नाही. खूप वेळेस विद्यार्थ्यांची एक गोष्ट चुकते तर त्या ठिकाणी ते टायपिंग स्किल वापरण्याचा प्रयत्न करतात, फास्ट टायपिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्या मिस्टेक जास्त केल्यामुळं मार्क कट होतात. लक्षात ठेवा, मार्क कट होण्याचं मुख्य कारण म्हणजे मिस्टेक होणं, आणि मिस्टेक जेवढ्या होणार तेवढे मार्क कट होणार, जेवढे मार्क कट होणार तेवढे तुमचे नापास होण्याचे चान्सेस जास्त राहणार. आणि मग तुम्ही कितीही प्रेझेंटेशन केलं, जर तुमचं स्टेटमेंटच चुकीचं असेल तर ते प्रेझेंटेशनचे मार्कही तुम्हाला मिळत नाही. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, स्टेटमेंट टाईप करताना पूर्ण पहिल्यांदा स्टेटमेंट टाईप करून घ्या, मिस्टेक करू नका. 20 मिनिटाचं स्टेटमेंट टाईप करायला पूर्णतः तुम्ही 15 मिनिटं जरी वापरले
तरी चालेल. आणि जेवढ्या गोष्टी तुम्हाला प्रेझेंटेशनच्या माहीत असेल त्यावर तुम्ही वापरा. आपल्या चॅनलवरती स्टेटमेंट प्रेझेंटेशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. 30चे पण टाकलेले आणि 40चे पण टाकलेले. तरी पण मी हा व्हिडिओ का बनवला तर खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती असते की मला स्टेटमेंट काहीच माहित नाही किंवा मला काही स्टेटमेंट येत नाही तर माझा काय होईल. तर काहीच होणार नाही. तुम्हाला फक्त तिथे जाऊन डाव्या बाजूला जे स्टेटमेंट आहे ते फक्त उजव्या बाजूला टाईप करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि समजा व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर तुमच्या बँकच्या अकाउंटमधून 10 रुपये कट होतील. नाही, सॉरी, असं काही होणार नाही मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ लाईक केला तर बँकेच्या अकाउंटमधून पैसे कट होणार नाही. आणि नाही आवडला तर नाही लाईक केलं तरी चालेल. आणि समजा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण असेच वेगवेगळे प्रयोग किंवा वेगवेगळे टायपिंगच्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. जेणेकरून तुमच्या मनामधल्या काही डाऊट्स आहे, काही शंका आहेत त्या दूर होतील. आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवरती टायपिंगच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकलेले आहेत. ऑब्जेक्टिव्हचे टाकलेले, लेटरचे टाकलेले, स्टेटमेंटचे टाकलेले, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनल्सवरती आहेत. आपण जरूर ते जाऊन बघू शकतात. त्याचा बेनिफिट करून घेऊ शकतात. जी गोष्ट तुम्हाला माहित नसेल आणि एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नसेल, तुम्हाला वाटलं असेल चुकीचं असेल तर मित्रांनो ती गोष्ट तिथे सोडून द्या आणि तुम्हाला जी गोष्ट योग्य वाटेल तीच गोष्ट तुम्ही करा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.